गणपत शेठ, झाली का तुझी मालकीन? तर पोलीस चौकीत वर्दी द्यायला पाहिजे. अहो येतात की. येतेच घोड्यावरनं वाजत गाजत येतात का मिरवणूक येणार आहे? नाही नाही, पाहिजे ते एकल्या. नमस्ते शेठ, लेट झाल्याबद्दल माफी करा. भावड्या, एक स्पेशल चहा सांग बघू. काही थंड सांगू शेठ? थंड गरम सगळं झालं इंदुबाई, तर नका तकलीफ घेऊ. तसं कसं चालेल? लय दिसानं पाय लागलं तुमचं आमच्या उंबऱ्याला. भावड्या, कोपऱ्यावर सिगरेटचं पाकिट आण बघू. आणि दुसरे काय सांगू शेठ? काय नका तसं चालायचं नाही शेठ. भावड्या, जा बघू, काहीतरी घेऊन जायलाच पाहिजे शेठ. घेऊन जातो नवं, घेऊन जायला चालूय. यंदा चैती जत्रेला यायचं बघा. मागल्या साली नाही, त्याच्या मागल्या साली नाही, काय म्हणायचं बरं? कसं येणार शेठ? आका आमच्या बरेच मोठमोठं टुरिंग वाले नामांकित फडी येतात तिथं. आमच्या सारख्या चिल्लर बारीला फक्त 15 मिनिटच टाइम मिळतो. त्यात काय दावायचं बाय पब्लिकला आम्ही? मी असल्यावर का चिंता करताय? फुल टाइम तुम्हाला देतो, मग तर झालं. अहो इंदुबाई, तिथं बारी गाडली दुनियेतनं सुपारे येत. अहो आमचा धंदा चालतोय, तुमचं पोट पाणी भागतंय. असं काय बोलताय शेठ? तुम्हीच आमचं पोट पाणी बघताय. पावसाळ्यात आम्हाला धंदा नसतोय, तेव्हा तुमच्याशिवाय कोण असतंय आम्हाला? तेच म्हणतोय मी. आणि हीच आठवण ठेवा, आम्ही काय सांगतो ते नीट ऐका. या सालाला जाम तयारी करून या बघा. अहो नंबर मारणाऱ्या बारीला यंदा बक्षीस ठेवल्यात. पहिलं बक्षीस 501, दुसरं बक्षीस 301, तिसरं बक्षीस 101. समजा नंबर मारला असा, एवढं नाव होईल तुमचं. खरं आहे तुमचं, नावाशिवाय धंदा नाही बघा. आता कसं बोलला सा? मग ठरलं. तुमचा सबूत आज पातूर कधी वलटून गेलं शेठ? आता आम्ही बिनधास्त झालो बघा. आम्ही निघतो आता. त्याचबरोबर खर्चायला ठेवा. आम्ही निघतो मग. लवकर या. चल टाक. अरे ही जाहिरात वाचलीस का? कसली? अरे नारायणगावच्या जत्रेची. तवाच तू. सालाबाद प्रमाणे तमाशाची पंढरी नारायणगाव येथे. महाराष्ट्रातील नामवंत तमाशा फडांचे जाहीर सामने. बक्षीस पहिले ₹501, बक्षीस दुसरे ₹301 आणि बक्षीस तिसरे ₹101. तरी तमाशा फडवाल्यांनी या सामन्यात बहुसंख्येने भाग घ्यावा. झाली की बाजी. बघू काय म्हणा, पण यंदा जत्रा मात्र जोरात होणार. राया, 501 रुपयाचं पहिलं बक्षीस आपणच मिळवणार. कमळे घे लिहून. तिथं लई पहाटे येतात. नाही म्हणलं तरी एरवीच 30-35 फड असतात. आणि त्यात बक्षीस म्हणलं की जास्तीच येतील की. किती बी येऊन देत की पहिला नंबर आपलाच. अरे हळू बोल, घोडा हसल. कशावरनं? घोड्यावरनं. अगं एकटा असतो तर म्हणलं नसतं, पण आम्ही दोघं समजा जगाला भारी हाय. कशाला असे आपल्या तोंडानं आपले बडई मारावी? तेच म्हणते मी. गपे शागे मुकटानं बढाई. आता घरातच बोललोय, भर बाजारात बँड वाजवून सांगायची तयारी आहे माझी. आईच्या देखत बोललास तेवढं बाद झालं. अरे बाबा, माझ्या देखत बी बोलू नको, नाही तर माझी दृष्ट लागेल. बस घे चाय घे.
राम राम म्हणलं. किती वाट बघायची माणसाने. तुम्हाला माझी ओढच नाही. 17 माणसं भेटतात रस्त्यात, त्यांच्याशी हुतू घालत इथपर्यंत यायचं म्हणजे टाइम होणारच. काय इतकी दिस तू कुठं गप झालतीस? आले पुण्याला जाऊन. मग हे फक्कडला मला सांगता येत नव्हतं. हा, मी त्याला विचारलं तर म्हणतोय कसा, बाई बाहेरगावी गेल्या. बाई ग, म्हणजे तुम्ही आपणहून माझी चौकशी करत होता फक्कड पाशी? तर खरं? नाहीतर काय. अगं मुद्दामून गाठवून धाडाव चौकशी केली. तो काय तळ लागू देतोय. त्याला म्हणलं बाबा बाई बाहेर गावला म्हणजे कुठे गेल्यात, मला विचारून गेल्या नाहीत. तर काय जबाब झाला. तुमच्यासाठीच गेले होते. काहीतरी खोटं बोलते. तुमचा हात बघू. काय भविष्य सांगणार आहे माझं? बघू ना. नाही. सांगा साधू महाराज, आमच्या भविष्यात काय सांगा बघू. काय हो, लई दिस इचारीन इचारीन म्हणते. तो दागिना कुणी चढवला हातावर? माझ्या आईनं चढ. लय लहान होतो मी तेव्हा, मला आठवत बी नाही कवा गोंडलं ते. मला म्हणली बा चांद सूर्य जो पत्तर आहे तो पत्तर तुझं नाव जगामध्ये राहू देत. तिची आठवण आहे. बर, ह्यो हात द्या. ह्या हातावर मी माझा दागिना चढवते. मी गुणाचा अर्थ सांगितला तसं मी ह्याचा सांगू? सांग की. हितनं मोहर तुमचा समदा टाइम माझ्यासाठी, फक्त माझ्यासाठी. पंचाने दिलेला निकाल मी तुम्हाला आता सांगतो. पहिलं बक्षीस रामा तुका गोंधळी वडगावकर यांना मिळालेलं आहे. दुसरी 2 बक्षीस सका रामा इंदुरकर व वत्सलाबाई नेसरीकर यांना देण्यात आलेले आहेत. तरी मी सांगत होते शेठ तुम्हाला की आता आम्हाला वडू नका म्हणून. झालं की नाही आपल्या हाताने तोंडाला काळं फासल्यासारखं. केली की नाही पब्लिकने आमच्या हुर्य. बाई खरं सांगू, नाच गाणं रूप ठसका अहो तुमच्याशिवाय दुसऱ्या फळात दिसतोय कुठं? पण उपयोग काय? बाकीच्या समद्या बाजू लांगड्या, सगळं डॉलर तुमच्या. तुम्ही एकल्या तरी काय करणार? बाई खरं सांगू, समद्या बाजू भक्कम करा. नाही पुढल्या वर्षी तुमच्या फळाला बक्षीस मिळाल ना, मी मिशी उतरून देईन. तो डॉलच्या फक्कड लाट खात त्याच्या बुडाव पाहिजे. चांगलं सांगताय शेठ. त्याच्या बुडावर लाथ हाणू आणि दुसरं कुणाला आणू? गुणी माणसं काही वाटेवर पडलेले असतात पैसे. हजारामध्ये एक असतो. तोच आपण हुडकून काढायचा. हवा असली गुणी माणसं आपल्या अवतीभोवती असतात.
परंतु गुण आपल्याला दिसत नाही. आता म्हणच आहे काकत कळसा आणि गावाला वळसा, तर रडून काय उपयोग आहे. आता बाप्यावाने शड्डू ठुकून उभं राहायचं बघ. अहो या साली नाही मिळाला नंबर, पुढल्या साली मग कुठं बिघडते. आता मनाला लावून घ्यायचं नाही, चिंता करायची नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्या गुणी ढोलच्या आपण हुडकून काढायचा.